श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू पंचांगातील पवित्र असा महिना म्हणजे अधिक महिना. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना यंदा 17 मे ते 15 जून असून हा महिना व्यक्तीचे आयुष्य बदलून टाकत असतो. या महिन्यामध्ये जप, दान, व्रत, पूजा आणि सत्कर्म याचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. या महिन्यामध्ये विशेष असे काही उपाय जर आपण केले तर निश्चितच आपल्याला खूपच छान असे त्याचे फळ मिळते. त्यामध्ये दररोज आपण न चुकता भगवद्गीता वाचायची आहे. थोडा का होईना भगवद्गीतेचा अध्याय आपण वाचायचा आहे. विष्णू सहस्रनाम हे महिनाभर रोज वाचायचं आहे आणि शक्य असेल तर पुरुषोत्तम महात्म्य हे वाचायचं आहे. म्हणजेच अधिकाची पोथी असं याला म्हटलं जातं. रोज एक अध्याय असा हा पूर्ण महिनाभराचा पोथीचा काळ आहे. रोज एक अध्याय वाचावा किंवा जसे जमेल तसे त्याचे पारायण करावे. या महिनाभरात विष्णूची पूजा, श्रीकृष्णाची पूजा, तुलसी दल अर्पण, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हे विशेष असे काही उपाय आहे. या महिनाभरात एकादशीचा उपवास हा करायचा आहे. द्वादशीला जप दान करायचं आहे. यामध्ये तांब्याचे दीपदान हे ब्राह्मणाला, जावयाला, गंगेला, गरजू व्यक्तीला हे नक्की करायचं आहे. त्याचबरोबर अन्नदान, वस्त्रदान, गोडधोड वस्तू ह्या दान करायच्या आहे. तुळशीचे पूजन संध्याकाळी रोज न चुकता तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, देवाजवळ दिवा लावायचा आहे आणि विष्णू सहस्रनाम याचे पाठ करायचे आहे. नकारात्मक ऊर्जा वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गाईला चारा, पक्ष्यांना दाणे हे महिनाभर नित्यक्रम करायचा आहे. शक्य असल्यास मंदिरात सेवा, धार्मिक ग्रंथांचे श्रवण, धार्मिक ग्रंथांचे वाटप हे आपण करायचं आहे. पाण्याचे दान, अन्नाचे दान याचे विशेष महत्त्व आहे. आपल्या श्रद्धेनुसार महिनाभरात विविध सत्कर्मे आपण करायचे आहे. तसेच रोज गंगेचे स्नान हे जर शक्य असेल तर करा आणि विष्णू लक्ष्मीची रोज पूजा करा. श्रीकृष्ण शरणम मम मंत्राचा रोज जप करा. पिंपळाच्या झाडाला पाणी घालून रोज तुपाचा दिवा लावा. पिवळे वस्त्र हे दान करा. पिवळ्या गोष्टी ह्या दान करा. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य याचे दान करा. तसेच संध्याकाळी घरातील वातावरण शुचिर्भूत राहील यासाठी प्रयत्न करा. महिनाभर रोज फरची पुसताना मीठ, गोमूत्र याचा वापर करा. घरात कुठल्याही प्रकारची घाण होणार नाही याची काळजी घ्या. गाईला गुरुवारी गूळ आणि हरभऱ्याची डाळ ही खाऊ घाला. त्याचप्रमाणे जेवणाच्या वेळी मौन हे महिनाभर धरायचं आहे. आपण ज्या वेळेला दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण करतो त्यावेळेला जेवताना मौनानं जेवायचं आहे. तसेच रोज 1, 2, 3 तास जसंही आपल्याला शक्य होईल तेवढं मौन पाळता आलं तर नक्की पाळा. वयोवृद्धांची सेवा करा. गुरुजनांचे आशीर्वाद घ्या. हा महिना भगवान विष्णूला समर्पित असून या महिन्यामध्ये केलेले उपासना, दान, पुण्य याचे खूपच जास्त महत्त्व हे आहे. आणि या अधिक महिन्यामध्ये आपण अनेक गोष्टी करू शकतो. त्यामध्ये महिनाभर उपवास हा धरायचा आहे.
प्रत्येकाच्या शरीराला जसं सूट होईल तसं महिनाभर 3 दिवस 5 दिवस 7 दिवस किंवा एक भुक्त एक नक्त म्हणजे दुपारी जेवायचं, रात्री उपवास धरायचा किंवा दिवसभर उपवास धरून रात्री उपवास सोडायचा, हेही केलं तर त्याचे विशेष असे फळ आहे. या काळात मांसाहार टाळायचा आहे आणि साधे आणि सात्विक आहार घ्यायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी महिनाभर कांदा लसूण खाऊ नका. तसेच भूमिशयन म्हणजे जमिनीवर झोपणे, या महिनाभरात जमिनीवर झोपायचं आणि ब्रह्मचर्यत्वाचं पालन हे करायचं आहे. या काळात तुळशीचे रोप हे जर दान देता आले तर दान द्या किंवा तुळशीचे रोपं हे जास्तीत जास्त आपल्या घराच्या अवतीभोवती लावा. कारण भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय असून या महिनाभरात जर तुळशीला रोज जल अर्पण केले आणि दिवा लावला तर त्याचे विशेष फळ आहे. या महिनाभरात वेगवेगळ्या पोथ्या ह्या वाचायच्या आहेत, भागवत वाचायचं आहे, त्याचेही विशेष फळ आहे. या अधिक महिन्यामध्ये दानाचं विशेष महत्त्व आहे. यामध्ये 33 वस्तूंचं दान करायचं आहे. त्यात 33 अनरसे, 33 बत्तासे, 33 रेवड्या, सप्तधान्य, त्याचबरोबर तुपाचंच गाईच्या तुपाचं दान करायचं आहे. हे एखाद्या ब्राह्मणाला दान करायचं आहे. तसेच रोजच्या नियमामध्ये गाईला रोज नैवेद्य अर्पण करणे, त्याचबरोबर तांबूल हे ब्राह्मणाला रोज देणे. जी शक्य आहे ती दक्षिणा आणि तांबूल म्हणजे विडा खाण्याचं पान हे आपण ब्राह्मणाला रोज द्यायचं आहे. त्याने सौभाग्यामध्ये वाढ होत असते. जावयाला लेकीला या महिन्यामध्ये घरी बोलवून पूर्णावरणाचा स्वयंपाक करून आणि जे मी दान आत्ता सांगितले त्यापैकी जे जे शक्य आहे ते दान करायचं आहे. नवीन वस्त्र अर्पण करायचं आहे. ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे सोने चांदी कांस्य इतर धातू हे दान करायचे आहे. विष्णू आणि लक्ष्मी यांच्या रूपात लेक जावई असतात, त्यामुळे त्यांचे विशेष महत्त्व या महिन्यामध्ये आहे. तसेच सर्व सुवासिनींनी ज्या सासरी गेलेल्या आहेत त्यांनी आपल्या आईची ओटी भरायची आहे. आपल्या आईला नवीन वस्त्र हे द्यायचे आहे. हे उपाय अगदी छोटे आहेत. महिनाभर जे जे शक्य आहेत ते व्रत करा. आणि दानाचं विशेष महत्त्व आहे, तर दान नक्की